तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असय। हरिहर गडावर जाताना तेंका या सगळा अनुभव गावला होता, पण ह्यात जा काय त्यांच्यासोबत घडलं तर इतक्या भयंकर असा की ता तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच। पण त्याआधी तुम्ही अजून माका इंस्टाग्रामवर फॉलो करूक नशाल तर नक्की फॉलो करा। 16,000 लोक ते आपल्यासोबत जोडलेले असत। तुम्ही सुद्धा रावला असाल तर त्यात सहभागी व्हा आणि गोष्टी ऐका। आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। ह्यो अनुभव आदित्य खापने हे आपल्या सबस्क्रायबरांनी आपल्याक पाठवलेलो असा। ही गोष्ट माका माझ्या मित्राच्या भावान सांगितल्यान होती। तर माझ्या मित्राचा जो भाव होतो तेका बाईक चालवचो खूप नाद असल्यामुळे तो आपल्या मित्रांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी फिराक जायचो। त्यांचं 10-12 जणांचं ग्रुप होतो आणि ते असे एकत्र मिळून बाईक काढून ते वेगवेगळ्या ठिकाणी फिराक जायचे। तर एक दिवशी त्याने ठरवल्याने की आपण हरिहर गडका जायचं आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी ती सगळी तयारी वगैरे केल्याने त्यांच्याकडे एकूण 8 बाईक होते। पण त्या दिवशी झालं असं, त्या सगळ्यांका एकत्र येऊसाठी जरा उशीरच झालो। म्हणजे दिवसाचा त्यांका जायचा होता, पण त्यांच्या ग्रुपमधले काही 2 जण कामात अडकल्यामुळे त्यांका दिवसाचा बाहेर पडाक गावाक नाही, म्हणून मग ते संध्याकाळचे बाहेर पडले। त्यांनी ठरवल्याने आपण रात्री त्या गडाच्या पायथ्याशी जाऊन राहायचा आणि मग पुढच्या दिवशी पहाटे त्या गडावर चढाक घ्यायचा, असं काहीसा ठरवून ते थैसून निघाले। वाटेत 9-9:30च्या दरम्यान ते एका हॉटेलात थांबले आणि त्यांनी मस्त जेवण वगैरे केल्याने आरामात गप्पा गोष्टी मारता मारता जेवण केल्यामुळे त्यांका जरा उशीरच झालो। 11:15 वाजतिले। 11:15 त्यांनी हॉटेल सोडल्याने आणि ते हरिहर गडाच्या दिशेने जाऊक लागले। रात्रीची वेळ असल्यामुळे मुख्य रस्त्यावर गाडी होते, पण जेव्हा मुख्य रस्ता सोडून ते आतल्या रस्त्याक लागले तेव्हा मात्र गाड्यांची संख्या खूप कमी झाली। पण हे 8 जण एकत्र असल्यामुळे यांका काय भीती नाही होती। आतल्या गावांनी असं रातचं एकट्या दुकट्यान जाणं बरोबर नसतं, पण हे सगळे 7-8 जण एकत्र असल्यामुळे यांका तर तशी काय भीती नाही होती। हे मस्त रात्रीच्या त्या प्रवासाचा आनंद घेत घेत आणि त्या गावातल्या जंगली रस्त्यांचा आस्वाद घेत मस्त ते गाडी चालवत होते। आणि त्यात ते थंडीचे दिवस, ज्यामुळे मरणाची थंडी पडली होती आणि गावच्या आतल्या रस्त्यांमध्ये धुका हळूहळू पडाक लागला होता, ज्यामुळे त्यांना अजूनच मजा येत होती। आणि त्यात काही जण व्हिडिओ रेकॉर्ड करणारे होते आणि त्यांचं समोर ॲक्शन कॅमेरा लावलेलं होतं। ते हा सगळा शूट करत करत हळूहळू पुढे सरकत होते। बघता बघता रात्रीचे 12:30 झाले, ज्यामुळे रस्त्यावर ह्यांचे बाईक सोडले तर बाकी काहीची इतर गाडी नाही होती। आणि रात्र झाल्यामुळे लोकांवर सगळी झोपली होती, बाहेर कोणचं वावर नाही होतं आणि हे सुनसान रस्त्यावरसून सुसाट वेगान गाडी पळवत होते। बघता बघता 11:15च्या दरम्यान त्यांच्यासोबत एक प्रकार घडलो। त्यांच्यापैकी सगळ्यात जो पुढे चला होतो त्याच्या अचानक गाडीच्या आडवा काहीतरी धावत गेला। धुके असल्यामुळे त्याका पटकन दिसाक नाही, पण एक काळी आकृती धावत गेल्याची त्याका जाणवली। त्याचं नेमकं कॅमेरा चालू होतं, त्यामुळे त्यांनी पटकन गाडी थांबवल्यान आणि तो आपल्या मित्रांका म्हणाक लागलो की काहीतरी गाडीच्या आडवा धावत गेला। तसे सगळेजण थांबले आणि त्याका विचारूक लागले, काय झाला, कॅमेरा चालू होतो काय? तो म्हणालो होय। म्हणून लगेचच त्यांनी कॅमेऱ्यात बघूक घेतल्याने पण कॅमेऱ्यात तसं काय दिसाकत नाही। पण ह्यांनी मात्र स्पष्ट डोळ्यांनी बघितल्या नव्हता की काहीतरी गाडीचे एकदम समोरसून पळत गेला आणि ह्यांनी जोरात ब्रेकसुद्धा मारलेलं होतं, पण कॅमेऱ्यात तर तसं काय दिसत नाही होता, ज्यामुळे एवढं काय कोणी लक्ष देऊक नाही। सगळ्यांका वाटलं की एका भास वगैरे झालो असत। असंच काहीसा ठरवून ते थैसून पुढे जाऊक लागले। आणि बघता बघता ह्या सगळ्या प्रसंगापासून त्यांच्यासोबत चित्रविचित्र प्रकार घडाक सुरुवात झाले। सगळ्यात आधी एकाची जी हेडलाईट होती ती अचानक बंद पडली, ज्यामुळे परत सगळेजण थांबले। सगळ्यांका वाटलं की गाडी तापल्यामुळे हेडलाईट बंद पडली असत। त्यांनी बघितल्याने पण ती काय चालू झाली नाही, म्हणून मग तेका सगळ्यांच्या मध्ये थांबाक सांगितल्याने आणि मग ते थैसून परत पुढे जाऊक निघाले। आणि त्यानंतर
तेंका वाटेत एक रस्त्याच्या कडेक बंद पडलेली गाडी दिसली. पूर्णपणे ती मोडकळी शिली होती आणि तेका गंज लागलो होतो आणि ती एकदम रस्त्याच्या बाजूकच पडलेली होती, ज्यामुळे त्या गाडीवर सगळ्यांची नजर पडली होती. पण त्यांनी काय एवढं लक्ष देऊक नाही. पण जसे ते थंयसून 1-2 मिनटं अजून पुढे जातात तेव्हा त्यांका वाटेत परत तशीच काहीशी गाडी दिसली, ज्यामुळे सगळ्यात पुढे चलावतं त्याने आपली गाडीचं वेग कमी केल्यान आणि चलत्या गाडी येतात तो मागच्या विचारूक लागलो की ही गाडी मगाशी पण होती काय. तसं आपलं तो म्हणाक लागलो की मगाशी एक गाडी होती पण ही कदाचित दुसरी असात. असा म्हणान ते आपले थंयसून परत पुढे गेले. पण पुढे गेल्यानंतर परत त्यांका तीच गाडी दिसली. ह्या वेळेक त्यांनी त्या गाडीक नीट बघितल्यानी होता, ज्यामुळे त्यांका कळाक अजिबात वेळ लागाक नाही की ही तशीच गाडी असा. त्या गाडीक बघून सगळेजण गाडीच्या बाजूक जाऊन थांबले आणि आपापसात चर्चा करूक लागले की ही गाडी 2दा-3दा कशी काय दिसाक शकता. तसे त्यातले काही मित्र दिरिष्ट होते आणि असे मजा मस्ती करणारे, ज्यामुळे ते बोलले, अरे एकाच मॉडेलचे किती गाडी असतात, असतील 2-3 गाडी असे रस्त्यात पडलेले, एवढं काय विचार करतास. असा म्हणान ते अक्षरशः गाडीच्या बाजूक जाऊन फोटो वगैरे काढूक लागले, कारण ती गाडी जरा दिसाक विचित्रच वाटा होती, एकदम जुन्या काळातली. पण ह्या वेळेत त्यांनी त्या गाडीसोबत फोटो वगैरे काढल्यानी आणि ते थंयसून परत पुढे जाऊक निघाले. त्यांका माहिती नाही होता की त्यांच्यासोबत पुढे अजून काय होणारा. ते पूर्णपणे गाफील होते. पण जसे ते अजून थंयसून 2-3 मिनटं पुढे जातात तेव्हा त्यांका परत तीच गाडी दिसली. तेव्हा मात्र हे सगळे घाबरले. त्यांका खराच वाटत नाही होता. त्यांनी पटकन गाडी थांबवून त्या गाडीची जी जुनी नंबर प्लेट होती ज्याच्यावर 1-2 आकडे दिसा होते ते आकडे बघूक घेतल्याने आणि त्यांनी मागच्या गाडीचा जो व्हिडिओ केल्याने होतो त्यात त्यांनी बघितल्याने तर दोनवल्या गाड्यांचे नंबर प्लेटचे अंक हे सेमच होते आणि गाडीसुद्धा दिसाक एकदम हुबेहूब. ता बघितल्यानंतर ह्या सगळ्यांची तणतणली, कारण असा कसा काय शक्य असा. आपण जवळजवळ 5-10 मिनटं पुढे येतो आणि तीच गाडी परत कशी काय दिसता. जवळजवळ 4-5 वेळा त्यांच्यासोबत असं प्रकार घडलं आणि या कसा घडता याचं उत्तर मात्र कोणाकडेच नाही होता. पण तरीसुद्धा ते काही तर्कवितर्क लावतच होते की असा झाला असताना आपण उगाच घाबरतो, उगाच तुम्ही नको तो विचार करतास, अशी त्यांची चर्चा चालू होती आणि ते तसेच पुढे जात होते. पण तेव्हा एकाचं लक्ष घड्याळाकडे गेलो तर जवळजवळ त्यांका 1 तास होऊन गेलो होतं. पण तरी देखील थंयसून हरिहरगड खूप लांब होतं, म्हणजे इतक्यात त्यांका जवळ पोचाक हवा होता. पण तरीसुद्धा ते काय थंय पोचाक नाही होते, ज्यामुळे ते ह्यावर चर्चा करूक लागले की असं कसं काय घडाक शकता. हॉटेलवरसून जवळजवळ 2 तासाचं अंतर होता आणि आपण 1 तास तर अंतर पार केलं, मग अजून 2 तास अंतर कसं काय दाखवता. त्या दिवशी त्यांच्यासोबत काय प्रकार घडता तास त्यांका कळत नाही होता. पण ते म्हणाले आता आपल्या पुढे तर जाऊचं लागतला, अय थांबान काय करूया. म्हणून ते अजून तैसून पुढे जाऊक लागले. जसे पुढे जातात तशी परत ती गाडी त्यांका दिसली. सारखी सारखी गाडी दिसाक लागल्यामुळे हे म्हणाले की काहीतरी गडबडा, आपण फिरान एकाच जागेवर येतो की काय. आणि तेव्हा त्यांचं लक्ष आपल्या बाईकच्या पेट्रोलच्या काट्याकडे गेलं. 1.5 तास तिथे गोलगोल फिरले, पण त्यांच्या बाईकमधला पेट्रोल काय कोणचा संपला नाही होता. आता त्यांच्याकडे इतक्या वर्षाचा अनुभव होतं, ज्यामुळे त्यांना इतका तर कळायचा की 1.5 तास आपण बाईक चालवलं तर पेट्रोल संपाक होया होता. पण तेवढ्या प्रमाणात त्यांचं काय पेट्रोल सराक नाही, ज्यामुळे ते सगळे अजूनच घाबरले. त्यांका कळान चुकला की काहीतरी आपण चुकीचा करतो, काहीतरी आपण अडकलो. आता ह्यो सगळं प्रकार 7-8 जणांसोबत एकत्र कसं काय घडलं ह्याच कोणाक काय समजत नाही होता. तसा मात्र हळूहळू सगळे मनाक लागले की ह्यो चकवा असा, कारण त्यांना ह्याबाबत माहिती होता एकाच ठिकाणी सारखं सारखं येणं किंवा एकच गोष्ट सारखी सारखी दिसणं ह्यो चकव्याचाच भाग हा. त्यामुळे सगळेजण चकव्याचं नाव ऐकून घाबरले, कारण आतापर्यंत कोणी असा काय अनुभवत नाही होता. पण जेव्हा ता सगळा त्यांच्यासोबत घडला तेव्हा मात्र सगळ्यांची बोबडी वळली. आता पुढे करायचं काय या काय त्यांना समजा नाही. बघता बघता ते सगळेजण एकत्र थांबले आणि विचार करूक लागले की आता पुढे करायचं काय, याच्यासून बाहेर कसे काय पडतलो आपण. बरं आजूबाजू कोणाक विचारूक तर कोणची लोकवस्तीसुद्धा दिसत नाही होती. तसं त्यातलं एक मुलगा होतो, तो म्हणालो आपण एक काम करूया, सगळ्यांनी एकत्र हळूहळू पुढे जाऊया आणि आजूबाजूक जरा बघत चला, कोणची घरा वगैरे दिसतात काय. आपण मगातपासून आजूबाजूक लक्ष देऊक नाही,
वाटेत नक्की काहीतरी गावात, म्हणून मग ते थंयसून हळूहळू पुढे जाऊक लागले आणि आजूबाजूक कोणची घरा वगैरे हत काय बघूक लागले. बघता बघता एखाद्या मिनटात तेंका रस्त्याच्या आतमध्ये काही घरा दिसाक लागली. त्या घरांका बघून यांनी पटकन गाडी थांबवल्याने आणि लगेचच ते त्या घरांच्या दिशेने जाऊक लागले. ती घरात जरा रस्त्यापासून आतमध्ये होती, पण घरा असत म्हणजे कोणतरी रवत असतला असो काहीच विचार करून ते थंय गेले आणि त्यातल्या एका घरात जाऊन ते दार वाजवूक लागले. बराच वेळ दार वाजवून सुद्धा आतसून कोण येऊक नाही, म्हणून ते दुसऱ्या घराकडे गेले. थंय जाऊन त्यांनी दार वाजवल्याने पण थंय तोच प्रकार घडलो. कोण आतसून येत नाही होता. बघता बघता 4-5 घरांमध्ये ते जाऊन इले, पण कोणीच दार उघडूक नाही आणि आतमध्ये लोक असत वावरतात, लाईटी बिटी बंद चालू होतात. ह्या सगळा त्यांका दिसा होता, जाणवा होता, पण दार मात्र कोण उघडी नाही होता. तसं हेंका आपल्या वाटला की रात्रीचे जॅकेट वगैरे घालून इल्यामुळे चोर इले असतील असं विचार करून ते घाबरून दार उघडत नाहीत. म्हणून मग ते पुढच्या घराकडे जाताना जॅकेट वगैरे काढून गेले आणि 2च पोर पुढे गेले आणि त्यांनी दार वाजवल्याने ह्या वेळेक मात्र त्या घरासून एक माणूस बाहेर इलो आणि हेंका विचारूक लागलो, काय रे, एवढ्या रातची हय काय करतास आणि कोण आस तुम्ही? तो जरा खडसावूनच हेंका विचारूक लागलो. ता बघून हे 2 पोर म्हणाले, हो काका, आमच्यासोबत एक विचित्र प्रकार घडता, आमची मदत करा. आमचं 7 जणांचं एक ग्रुप हा, पण आम्ही फिरान एकाच रस्त्यार येतो. आमका हरिहर गडाकडे जाऊचा असा, आमका जरा रस्तो दाखवशाल काय? त्यावर तो माणूस म्हणालो, आता ह्या वेळेक थंय जाऊ शकत नाही तुम्ही. ही वेळ चुकीची असा आणि तुम्ही चुकीच्या वेळेक चुकीच्या रस्त्यावर इलास आणि चुकीच्या माणसाकडे सुद्धा. एवढा बोलान त्यांनी दार लावून घेतल्यान, पण त्या माणसाची ती भयानक वाक्य ऐकून ह्या दोघांच्या अंगार काटो इलो, कारण तो बोललोच तसा होतो. ता ऐकून ते अक्षरशः थैसून मागे पळाले. तसे सगळेजण तिंका विचारूक लागले, अरे काय झाला, पळत कशा गेलास? त्यावर ते म्हणाले, अरे चला, या कायता बरोबर नाही वाटना, ही माणसं काहीतरी विचित्रच दिसतात. तो काहीतरी वेगळाच माणूस बोललो, चला हैसून. ते प्रचंड घाबरले होते आणि त्यामुळे सगळेच जण घाबरान गाडीच्या दिशेने पळाक लागले आणि पटापट त्यांनी गाडी काढून थैसून आधी पळाक घेतल्याने सगळ्यांका कळान चुकला होता की त्यांनी थंय रात्रीचं येऊन खूप मोठी चूक केलेली असा आणि ते मोठ्या खयच्या तरी भयंकर संकटात अडकले आहेत, ज्यामुळे प्रत्येकजण देवाचं नाव घेऊक लागलो, देवाचं धाव करूक लागलो की ह्या संकटासून देवा माका बाहेर काढ. सगळेजण एकत्र हळूहळू परत पुढे सरकाक लागले. कोणाक काय समजत नाही होता की पुढे आता काय वाढलेलं असा, आपण ह्या सगळ्यासून कसे बाहेर पडतलो. आणि बघता बघता ज्या सगळ्याची तेंका भीती होती ताच होऊन बसला. पुढे गेल्यावर तेंका परत ती गाडी दिसली आणि ह्या वेळेक त्या गाडीसोबत काही माणसंसुद्धा उभी होती, ज्यात लहान पोरापासून म्हातारो सितारो सगळी होती आणि ती अशी घोळको करून यांच्याकडे एकटक बघत होती. हा दृश्य इतक्या भयंकर होता की सगळ्यांचे हातपाय एकदम सुन्नत झाले. त्यांका गाडीचा एक्सिलेटर देऊक सुद्धा समजत नाही होता आणि ह्या सगळ्या इतक्या क्षणात घडला की सगळेजण पूर्णपणे हादरूनच गेले होते. ते देवाचं नाव घेत घेत कसे बसे ते गाडीच्या बाजूसून पास झाले आणि ती सगळी लोक बाजूकच उभी होती. पण नशिबाने ह्यातल्या कोणाक काय झाला नाही. सगळेजण थैसून पुढे इले आणि पुढे इल्यानंतर कोणच कोणाशी काय बोलत नाही होता. इतके ते घाबरले होते. बघता बघता रात्रीचे 2 वाजून गेले, पण अजून ते काय गडाच्या जवळपास पोचले नाही होते आणि अजून गड थैसून 1.5 तासात दाखवत होतं. शेवटी मग त्या सगळ्यांनी ठरवल्याने की अजून पुढे जाण्यात काय पॉईंट नाही, आपल्या एका ठिकाणी सगळ्यांका एकत्र थांबायचं लागतला, नाहीतर पुढे काय घडात या सांगाक येऊचं नाही. कारण त्यांना एक गोष्ट माहिती होती, आपण जर चकव्या बिकव्यात अडकलो तर तो चकवं सुटापर्यंत माणसा गोलगोल फिरवतलो, ज्यामुळे त्यांनी पहाटोची वाट बघितल्याने आणि पुरे 2 तास ते एका ठिकाणीच थांबान होते. कडाक्याच्या थंडीत ते तसेच उभे होते. कोणाक काय बोलाकव सुधरत नाही होता आणि काय करायचं ताव कळत नाही होता. जसे 3:45 वगैरे वाजले तेव्हा त्यांनी मग आपल्या गाडी काढल्याने आणि थैसून देवाचं नाव घेऊन पुढे निघाले. आणि त्यानंतर मात्र त्यांका परत ती गाडी काय वाटे गावाक नाही आणि बघता बघता 1-1.5 तासात ते गडाच्या पायथ्याशी येऊन पोचले. जेव्हा त्यांका गड गावलो तेव्हा त्यांच्या थोडं जीवात जिविलं. थंय पोचल्यानंतर त्यांका आजूबाजूक लोक दिसाक लागली, जी थंयच्याच आजूबाजूच्या गावात रावायची
आणि ती सकाळी सकाळी आपल्या कामाक निघाली होती. तेव्हा यांनी त्यातल्या काही माणसांका ह्याबाबत विचारल्याने की असं असं प्रकार आमच्यासोबत थंय रात्री घडलो, ह्याबाबत तुमका काय कल्पना हा काय? तेव्हा ती गावची लोकां म्हणाक लागली की तुम्ही रातच्या त्या रस्त्यान उगाचिलास, तो रस्तो बरो नाया. आणि त्यानंतर ते जा काय बोलले ता ऐकान सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले की त्या संपूर्ण रस्त्यावर एकव गाव नाया, पूर्ण ओसाड रस्तो असा. आणि त्या ठिकाणी आधी एक गाव होता, पण काही वर्षांपूर्वी धरणाचा दरवाजा अचानक तुटल्यामुळे संपूर्ण पाणी अचानक वाढला आणि त्या गाव पाण्याच्या खाली गेला. संपूर्ण लोक पाण्यात बुडान मेली आणि या सगळा एकदम रातोरातच घडला, ज्यामुळे कोणाक मदत करू का गावाक नाही. पण असं म्हणतात की त्या गावात अजून लोकांचे आत्मे फिरतात, ज्यामुळे तो परिसर बरो नाया. आणि सरकारने धोकादायक क्षेत्र म्हणून थंय परत कोणाक घरा वगैरे बांधूक देऊक नाही, ज्यामुळे तो पूर्ण परिसर पड असा. म्हणून रातचा कोण शक्यतो त्या रस्त्याने येत नाही. ता सगळं ऐकल्यावर ह्या सगळ्यांच्या अंगावर काटोचिलो. इतकं भयंकर प्रकार घडाक शकता असा त्यांका कोणाक स्वप्नात सुद्धा वाटला नाही होता. पण त्या 7-8 जणांनी ह्यो सगळं अनुभव मात्र त्या रात्री घेतलेलो होतं, ज्यामुळे त्यांका हरिहरगड ह्यो चांगलंच लक्षात राहिलं. आणि त्यांची हरिहरगडाची ट्रीप ते काय केले आता विसराक शकत नाही. इतकं भयंकर प्रकार त्यांच्यासोबत घडलं होतं. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांच्या मित्रासोबत घडलेलो एक सत्य अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ह्याबाबत काय वाटतं तासुद्धा तुम्ही नक्की सांगाक शकतास. आणि ही गोष्ट जर तुमका आवडली असत तर लाईक करूक विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशी गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका ही गोष्ट नक्की पाठवा, जेणेकरून त्यांका ऐकाक गावात. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईबसुद्धा करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शनिवारी ठीक रात्री 10:30 वाजता.